कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेगाने पसरली आहे। मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करण्यासोबतच लस घेणे आवश्यक आहे। मागणीच्या प्रमाणात पुरवठा केंद्र शासनाकडून कमी होत असला तरी व्यवस्थित नियोजन आखून सर्वांना लस मिळवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत। सोबतच सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ यांनी केले। आज रोजी जो कोविड कॅम्प आपल्याकडे घेतलेला वॅक्सिनचा, मला असं वाटते की या समाजाला दिशा देण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि पोलीस खातं जे अहोरात्र झटत आहे, आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी जे झटत आहे, खरोखर त्यांना देवरूपी श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे। कारण आज पोलीस खातं आणि आरोग्य खातं जे करतात ते कोणीच करत नाही, बाकी डिपार्टमेंट सुद्धा काही करत नाही। मला वाटते आज जो कॅम्प घेतला हा जनतेच्या आरोग्याच्या भल्यासाठी आहे आणि जनतेनं जे शासनाचे गाईडलाईन दिलेले आहे त्याचं पालन करून आपले लसीकरण करून घ्यावं। मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा ग्रामपंचायत येथे 24 मे रोजी डॉक्टर महेश जयस्वाल, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेरपिंगळे आरोग्य केंद्र अंतर्गत 60 वरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण आयोजन केले होते। कोविड-19 लस देण्यात आली। लसीकरणाला गावातील नागरिकांचा सहभाग चांगला दर्शविला होता। 24 मे रोजी नया वाठोडा येथे लसीकरण घेण्यात येत आहे। कोविशिल्ड लस आहे आणि आतापर्यंत 7 डोस टोचून झालेले आहे। कोविड-19 नुसार सर्व नियमांचे पालन करण्यात आले। तसेच रिलायन्स फाउंडेशन तर्फे कोविड नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले। एकूण 66 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले। कोरोना महामारीमुळे दिवसेंदिवस रुग्णांची मृत्यूसंख्या वाढत आहे। तसेच लसीकरण झाल्यामुळे काही भागात रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे। लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृती व जनमानसात उत्साह वाढविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ, जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे, पंचायत समिती सदस्य भाऊराव छापाने, पंचायत समिती उपसभापती सोनाली नवले, शिरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार केशव ठाकरे, नया वाठोडा येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला। आज मोर्शी तालुक्यामध्ये राजरवाडी सर्कलमध्ये कोविड-19 व्हॅक्सिनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे। आज मी इथं नया वाठोड्याला आलेलो आहो। प्रथमतःच इथं कॅम्प होतो आहे। कोविशिल्डचं इंजेक्शन लसीकरणाचं दिलं जात आहे। तालुक्यामधल्या प्रत्येक गावातला कुठलाही नागरिक कोविड व्हॅक्सिन पासून वंचित राहणार नाही याच्याकडे सातत्यानं जिल्हा परिषदचा एक सदस्य म्हणून माझं लक्ष आहे। यावेळी डॉक्टर आनंद मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी संध्या अटोडे, परिचारिका प्रीती वावरे, परिचारिका पूजा इंगळे, परिचारिका अश्विनी वानखडे, जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ, जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे, पंचायत समिती सदस्य भाऊराव छापाने, पंचायत समिती उपसभापती सोनाली नवले, शिरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार केशव ठाकरे, किसान एकता मंच अध्यक्ष संजय कोल्हे, सरपंच संगीता अरबट, उपसरपंच दीपक बाबुडकर, उईके तलाठी गजानन नवले, वैशाली वानखडे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सोनल वानखडे, अंगणवाडी सेविका ज्योती वानखडे, शाळा मुख्याध्यापक विजय देशपांडे, अनिल खेरडे, राजू गडलिंगे, रुबिया मिर्झा, तंटामुक्ती अध्यक्ष शुभम निंबोरकर, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन टेकाडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते। नया वाठोडा येथे जे आपलं वॅक्सिन आहे कोविड-19चं त्या वॅक्सिनेशन सुरू होतं आणि याला भेट मी इथे दिलेली आहे। तर नया वाठोडा येथे ग्रामपंचायतमध्ये लसीकरण घेण्यात आलेलं आहे आणि इथे नेरपिंगळे PSCचे सर्व आरोग्यसेवक इथे हजर आहेत की जे लसीकरण करत होते आणि या लसीकरणामध्ये जवळपास 60च्या वरच्या लोकांना व्हॅक्सिनेशन करण्यात आलं। येथे कोविड-19 लसीकरणाचा कार्यक्रम आहे। त्या निमित्ताने या विभागाचे माननीय जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ मोहोळ हे या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली। तसेच त्यांच्याच आग्रहामुळे या ठिकाणी हा लसीकरणाचा कार्यक्रम शासनाने घेतला आणि मोठ्या प्रमाणात घेतला। त्यामुळे शरद भाऊ मोहोळ यांचे आभार मानतो। असंच त्यांनी समाजासाठी कार्य करत राहावं। मोर्शी येथून विदर्भ न्यूजसाठी संजय गारपवारसह दत्तराज इंगळे यांचा वृत्तांत।